वर्षभरासाठी टिकणारे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथं 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या 4 तास पाण्यात भिजत ठेवल्या आहेत। नंतर कैऱ्या चोळून धुवून त्याचा चीक काढायचा आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत। नंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत। कैरीच्या तुकड्यांवर मीठ हळद घालून सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। नंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यात चाळण ठेवली, त्याच्यावर ह्या कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आपल्याला आणि झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी। दुसऱ्या दिवशी इथं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ह्या कैरीच्या फोडी घरात 4 तासासाठी सुकवून घ्यायच्या आहेत। इथं मी काही मसाले घेतलेले आहेत, ते काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मेथी दाणे आहेत ते हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मिरे, लवंग आणि दालचिनी हेही हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बडीशोप आहे ती सुद्धा थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। मोहरी आहे, इथं मोहरीची डाळ सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची। थंड झाल्यावर निम्मी मोहरीची डाळ मिक्सरला हलकीशी अशी बारीक करायची आहे। नंतर आपल्याला बडीशोप मोठीशी अशी बारीक करायची आहे। त्याच्यानंतर मेथीदाणे बारीक करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं दालचिनी, मिरे, लवंग सगळं मिक्सरला असं भरड करून घ्यायचं आहे। इथं 1 लिटर तेल घेतलेलं आहे, ते एकदम कडक करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं सोमट तेल राहिलं की त्याच्यात आपल्याला हिंग, मेथी दाणे हे सगळे बाकीचे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। तेल जास्त कडक असू नये किंवा थंडही असू नये। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला कैरीच्या फोडींवर हा मसाला सगळा ओतायचा आहे आणि सगळ्या कैरीच्या फोडींना हा मसाला लागेल असा मिक्स करून घ्यायचा आहे। रात्रभरासाठी इथं झाकून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी उरलेलं तेल चांगलं कडक करायचं आहे आणि नंतर ते थंड करून ह्या सगळ्या कैरीच्या फोडींवर ओतायचं आहे। सगळा मसाला मिक्स करायचा, बरणीत भरून ठेवायचा आणि जे थोडं तेल राहिलं होतं तेही याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 15 दिवसासाठी साईडला ठेवायचं आहे। ही रेसिपी न चुकता पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा।